उठ लवकर, उठ लवकर. आधीच माझं डोकं फिरलंय. मी 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 बर्फ टाकेन तुझ्या टी शर्ट मध्ये. उठ लवकर. यश बर्फ नको, बर्फाने मजा येत नाही. नीट नीट चांगलं. काय बोलतोय बर्फाने मजा येत नाही? नीरज उठशील का तू? प्लीज उठ लवकर. काय त्रास आहे? झोपू दे. तू झोप जा. मी जाणार नाहीये. मला आधी सांग तुम्ही त्याला काय बोललात? तो मला नाही का म्हणतोय? नाही म्हणतोय? हो. तू काळजी करू नकोस. मी बोलतो त्याच्याशी. अरे काय बोल, मला ते जाऊ दे. आधी मला सांग तुम्ही त्याला काय बोललात? तो मला नाही का म्हणाला? काही नाही म्हटलं. मी तुला म्हणतो ना, तू काळजी करू नकोस. मी बोलतो श्रीशी. तू यू डोंट वरी. एक मिनिट. काय श्रीचा काय संबंध? श्रीशी काय बोलणार आहेस तू? आता हॉटेलवाला नाही म्हणतो तर श्री काय करणार आहे? म्हणजे मला मान्य आहे की तो शेफ आहे, पण म्हणजे सगळेच हॉटेलवाले. हॉटेलवाल्याचा काय संबंध? आता ह्याला परत सगळं सांगा. म्हणजे कळलंच नव्हतं तुला? स्टुपिड. अरे मी आपल्या त्या नेहमीच्या हॉटेलवाल्याला फोन केला होता पार्सल देण्यासाठी. तर तुम्हाला म्हणाला की तुम्हाला नाही मिळू शकणार. असं कसं? तू नेहमी देतो यार, आजच कसं काय नाही म्हणाला? सगळ्यांना वेडी आहेस का? त्या हॉटेलवाल्यासाठी तुम्हाला उठवलंस? मला झोप आली. झोपू दे. एक मिनिट. काय मग तुला काय वाटलं? मला कुठे काय वाटलं? झोपू दे प्लीज. अरे यार सांगणार आहे मला. तुम्ही काल काय काय मज्जा केली, काय काय गप्पा मारल्या? पुरे यार तू मला पिडू नकोस ना. तुझ्या त्या श्रीला जाऊन पिड ना प्लीज. झोपू दे मला. केलाच होता फोन मी त्याला. केला होता आणि उठलाय तो. तुमच्यासारखा आळशी नाहीये. हा मी आळशी, मी मूर्ख. तुझा श्री भारी. बस त्याला फोन केला होतास ना, मग त्याने तुला सांगितलं नाही का सगळं? झोपू दे. सांगितलंच आहे त्यांनी मला. म्हणाला मला की आम्ही खूप गप्पा मारल्या. स्पेशली तू खूप बोलत होतास असं म्हणाला तो? सांग ना मला, काय गप्पा मारल्या? काय बोलत होतास तू? मी बरंच काही बोललो वाटतं. मला तरी कुठे आठवतंय मी काय बोललो ते. पण श्री बोलते म्हणजे मी नक्कीच खूप बोललो असणार आहे. यार काही भलत असेल तर बोललो नसेल म्हणजे झालं. पण जर मला नुपूरबद्दल काय वाटतंय हे बोललो असेल तर यार काल रात्री घ्यायलाच नको हवी होती. हे सगळं त्या यशमुळे झालंय. सांग ना, कसला विचार करतोयस? कसला नाही. मला माहितीये माझ्याशी काय खोटं बोलायचं हा विचार करतोयस ना तू. तुम्ही काय गप्पा मारलाय हे सांगायचं नाही ना तुला मला? यार नुपूर असं काही नाहीये. प्लीज मला झोपू दे प्लीज. तू वाईट आहेस. पण एक तर लग्न जमत नाहीये म्हणून फायनली लग्न जमलंय माझं, तर तू असं झोपायचं म्हणतोयस. इतका रिलॅक्स कसं काय राहू शकतोस तू? हा एक मिनिट. तुला आठवतंय ना, जोपर्यंत माझं लग्न होत नाही तोपर्यंत तुमचं लग्न होणार नाही. हो. बरं मला सांग, ती छू कुठे गेली आणि कधी येणार आहे? ती गेली. हा गोव्याला गेली. ती येईल आज. बरं ऐक ना, बोल ना रे माझ्याशी. बोल. सगळं होईल ना रे व्यवस्थित? नाही म्हणजे सगळं माझ्या मनाप्रमाणे होतंय, पण मला ना तितकं छान नाही वाटत आहे. म्हणजे श्री खूप चांगला मुलगा आहे, मला माहितीये तो मला सुखात ठेवणार. पण ना तरी सुद्धा मी काहीतरी मिस करते असं वाटतंय मला. पण नेमकं काय हेच कळत नाहीये मला. आणि म्हणूनच तुझ्याशी बोलतेय मी. तर तू आपलं जा तू मला झोपायचंय करतोय. काय झालंय तुला? म्हणजे काय तुझा मूड खराब आहे का? असं तोंड का पाडलंयस? डोळे का असे झाले? झाली झोप पूर्ण नाही झाली म्हणून. तू पण बोलत नाहीस नीट माझ्याशी. नाही बोलत आहेस. बोल ना रे, मला सांग ना, माझं काही चुकतंय का? तू असं गप्प नको राहूस प्लीज. तुला माहितीये ना तुझं मत माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. नुपूर बघ, असं काही झालं नाहीये. तू नको टेन्शन घेऊ प्लीज. मग काय? तू सांगत नाहीयेस मला, बोलतच नाहीयेस. कोणाच्यातच उत्साह नाहीये. म्हणजे मला वाटतच नाही की माझं लग्न आहे म्हणून. माझं लग्न व्हावं असं वाटतं ना तुला? नाही वाटत? नाही बघ, तू नको विचार करू प्लीज. आठ्या घालो काढ. ओके बघ, तुझ्या लग्नाची तयारी मी करणार आहे. सगळं कसं हलवून टाकतो बघ आता. चल चल ना, मला उठवलं बरोबर, स्वतः उठत नाही. बरं झालं चहा आणला. माय गॉड, किती वेळा चहा लागतो देव जाणे. दिवसभरातला हा पहिला चहा आहे माझा. वाटेल ते खपवून घेणार नाही मी, सांगून ठेवते. थांबा ना वहिनी, मी काय म्हणतो,
दादा झाली आहे ना सगळी तयारी? अरे होईल रे, तू टेन्शन घेऊ नको. तू म्हणतोस तर होईल मग सगळं. साखर टाकायची विसरलीस का विजू? विजयालक्ष्मी देशपांडे, काय लक्ष कुठे तुझं? काय चहा चांगला झाला नाहीये? साखर नाहीये चहात. बरी आहेस ना? हा प्रश्न मी तुम्हाला विचारला पाहिजे. तुम्ही सगळे बरे आहात ना? अरे यार, आपल्या नुपूरच्या लग्नाची सुपारी फुटणार आहे आज आणि तुम्ही इतके थंड कसे? झाली का सगळी तयारी? तशी नाही झाली, पण दादा म्हटलंय होईल सगळं. अरे कशी होणार मामा? कधी होणार? मला सांगा, नुपूरचं लग्न व्हायला पाहिजे की नाही? हो म्हणजे काय, व्हायलाच हवं. अरे हो, व्हायलाच हवं. काय होणारच आहे. नाही होणार. अरे म्हणजे कशी होणार? किती तयारी बाकी माहितीये का तुम्हाला? किती कामं करायची आहेत? मंडपाला बोलवायचंय, जवळच्या नातेवाईकांना कळवायचंय, केळीचे खांब, हाराची सोय, जेवणाची सोय, पाहुण्यांची सोय. कधी होणार मामा? कमॉन यार. एवढं सगळं करायचंय? अरे मग तेच ना. बघा, आपल्या नुपूरचं लग्न आहे. सगळे कार्यक्रम अगदी रितसर आणि ग्रँड झाले पाहिजेत ना? हा, या. अरे या 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 या. नवरदेव पण आले. क्या बात आहे, वा. अरे पण तू एकटाच का आलास? घरचे नाही आले? नाही, ते येत. आमची नुपूर आवडली नाही की काय त्यांना? अरे नाही, अर्थात आवडली. ना आवडण्यासारखं काहीच नाही आमच्या नुपूर मध्ये. येस. बरं नीरज, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. अरे तू माझ्याशी काय बोलतोय? नुपूरशी बोल. तुम्ही दोघे मस्त गप्पा मारा. ओके, मला तुझ्याशी बोलायचं आहे. अरे यार, मला खरंच वेळ नाहीये. तुमच्या लग्नाची तयारी करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि ती मला पूर्ण करायची पटकन. ओके, बरं ऐकाय सगळ्यांनी, प्लीज आराम वगैरे आता खूप झाला. पटकन तयारीला लागा. चंदू मामा, हा का रे? तू मंडपाचं सगळं बघायचं. हा ठीक आहे. सूर्या मामा, तू केळीचे खांब, हार आणि फुलं हे सगळं बघायचं. आत्ताच बागेत जातो आणि सगळं घेऊन येतो. आता मामी, तू जवळच्या नातेवाईकांना फोन करून पटकन कळवा. आणि मामी, तू खाण्यापिण्याचं बघून घे पटकन. ओके, अरे बघताय काय? चला पटकन तयारीला लागा. ओके नीरज, ऐक, मला बोलायचं आहे. नाही, मला काहीच बोलायचं नाहीये. तुम्ही दोघे बसा, मस्त गप्पा मारा. ओके, मी आलोच, मला खूप काम आहेत. बाय. ऐक. अरे हळू. आय एम ओके. काय तुला काय बोलायचं त्याच्याशी? तेच जे कदाचित तो माझ्यापासून लपवतो. हो, पटकन जरा. लवकर या. बाय. थँक्यू. ए नीरज, ते मंडप आणि डेकोरेशन वाल्याला फोन केलास? हा, त्यांनाच करतोय. लवकर कर. लागला का? लागला. हॅलो, त्यांना सांग देशपांडेंच्या वाड्यातून बोलतोय. चंद्रकांत देशपांडे ओळखतात ते मला. हो, मी देशपांडेंच्या वाड्यातून बोलतोय. हा हा, केळीवाले देशपांडे. करेक्ट. बरोबर. केळीवाले देशपांडे बोला. इकडे फोन आण. ठीक आहे, मी बोलतो. थांब. ऐका, खांब हवेत. नाही, टेकू लावण्यासाठी नाही हो. त्यांना सांग टेकू काढायची वेळ झाली आता. ठीक आहे, मी बोलतो. तू बोल ना. ए काम करा रे. हॅलो, ऐका. हा, टेकू लावण्यासाठी खांब नको आहेत. ते दाराबाहेर अंगणात मंडप घालायचा ना, त्यासाठी हवे. बरं ऐका. डेकोरेशनचं सामान पण हवंय. टेबल्स, खुर्च्या, स्टेज, माईक, स्पीकर्स. ते लागतं ना, काय फिरतात ना, हवनकुंड या सगळ्या गोष्टी हव्यात. आणि त्यांना सांग रिझनेबल भावात हवेत. बरं. चंद्रकांत देशपांडेंनी सांगितलं असं सांग. ऐका, पैशांची काही काळजी करू नका. सगळं नीट लिहून घ्या आणि पाठवा व्यवस्थित. ओके, बाय. थँक्यू. काय चाललंय? पैशांची काळजी करू नका. काय अव्वाच्या सव्वा भाव लावेल तू. हे बघ नीरज, आपल्याला खर्च करायचा, उधळपट्टी करायची नाही. मामा करेक्ट आहे तुझं. बरं, तू तुझी सगळी कामं कर. मी करणारच आहे, मलाच करावी लागतात. हे तुम्ही हात चालवा ना पटापटा. काय चाललंय? आणि ऐक नीरज, अरे हे काय बोलणार या आजकालच्या मुलांना? यांना ना पैशाची किंमतच नाही. ब्युटिफुल. येस, ही आवडली मला. नाही, त्यापेक्षा हीच छान आहे. साधी, कळायला सोपी, आपल्या नक्टू सारखी है ना? शैला सर, ती खूपच साधी आहे. नक्टूचं लग्न आहे आपल्या. असं जरा टॉप क्लास पाहिजे ना पत्रिका. लोकांच्या हातात दिल्या ना, लोकांनी असं पाहिलं पाहिजे, वा असं म्हटलं पाहिजे. नाही, पण ती जरा जास्त झगामगा आहे ना. मी कुठलीही गोष्ट निवडली की तुम्हाला त्यात वाईटच शोधायचं असतं का? असं नाही वहिनी, पण ती ही साधी जास्त छान वाटतेय. हा, आणि हो, मुलीची आत्या म्हणून तिची पत्रिका निवडण्याचा माझा पहिला हक्क आहे. हा. ओ हॅलो, मुलीच्या आत्याला फक्त मुलीचं नाव ठेवण्याचा हक्क असतो. करून पत्रिका वगैरे निवडण्याचा नसतो. काही बोलू नका, म्हणजे हक्क सगळे पदरात पाडून घेऊ नका. आरशात तोंड बघितलंयस का? हा,
तू नाही का? ही बघ, ही साडी मस्त आहे आणि मी माझ्या नुपूरची आजी आहे किंवा माझ्या नातीला ही साडी छान दिसणार. आई साहेब, हल्लीच्या फॅशनचं तुम्हाला काही माहित नाही म्हणून तुम्ही असं बोलताय. अहो तुम्ही दाखवताय ना ती ओल्ड फॅशन झाली. हे बघ, माझी नक्कू लग्नामध्ये नऊवारीच नेसणार आणि नऊवारीमध्येच नवरी मुलगी छान दिसते. अहो आई साहेब, नक्टू 6 वारीतच चांगली दिसेल आणि हा रंग पण तिला खुलून दिसेल. हो हे बघ, नुपूरला कुठलाही रंग खुलून दिसेल आणि ती लग्नात नऊवारीच नेसणार. हा, सांगून ठेव. नक्टू 6 वारीच नेसणार. नाही, नऊवारी नेसणार. 6 वारी आणि नेसणार. ही साडी मी तिच्यासाठी नाही, मी काढली. सांगते. अगं लता, बोल ना तू काहीतरी. हो, ह्याला काही साडी सांगते. चांगली आहे. विजू, तू का गप्प बसली? हे बघ, आम्हाला नाही, माझ्या नाही, नाही, साड्या- ती 6 वारी मला पत्रिकाच आपण अरे काय चाललंय? काम चुकारपणा करू नका, कळलं ना? पटापट काम करा. हा. अरे देवा, आमच्या भारतभूषणला काय झालं? सूर्या, आता का रडतोय आधीच? कापलेले केळीचे खांब पाहिलेले रडायला आलं मला. ऐक, ते केळीचे खांब आहेत ना, ते आपल्या बागेतले नाही आहेत, ते पिंगळेबाईंच्या बागेतले आहेत. काय म्हणजे काय? दादा त्यांच्या बागेतून कशाला आणले? ती बाई भांडत येणार आता इथवर. येऊ दे रे, तेवढंच दर्शन होईल ना. खूप दिवस झाले बघितलं नाही तिला. लता किती घाबरतोय? तरी आप्पासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकायचीच नाही. अरे. दिवस जरी दिसले नाही. गंमत केली रे. ही लता एकटी भारी पडते मला. आप्पासाहेबांसारखं जमणार आहे मला? पण त्यांच्या बागेतनं कशाला आणले? ती बाई जर भांडत आली, म्हणून नक्टूच्या लग्नात काही प्रॉब्लेम नकोय. नाही रे बाबा, ते केळीचे खांब आपल्याच बागेतले, त्यांच्या बागेतले नाहीये. आणि नक्टूच्या लग्नात मी रिस्क घेईन का? वेडा. चल डोळे पुस आणि कामाला लाग. किती मस्त तयारी चालू आहे ना बाहेर. वाव, या सगळ्याची किती दिवस वाट बघत होते. फायनली हे सगळं होणार आहे. वाह, सगळीकडे लगबग, सगळीकडे डेकोरेशन, मंडप सजणार. खूप एक्सायटेड आहे. हे लग्नाच्या दिवशी किती स्पेशल असं ना. आपण दोघे, आपल्याला कितीतरी आहेर मिळतील. सगळे जण आपल्या बरोबर फोटो काढायला लाईन लावणार. किती भारी ना. श्री, तू का नाही बोलत आहे? मी एकटीच का बडबडतीये? तू काहीही ऐकलेलं नाहीयेस ना? नाही ऐकतो मी. हो ना. कशाबद्दल बोलत होते मी? हे नीरज बद्दल. नीरज कुठून आला? काय संबंध? म्हणजेच तू ऐकत नव्हतास. श्री, आय एम सॉरी. तू बोलत होतास माझ्याशी. आय एम सॉरी नुपूर. आय एम रिअली सॉरी. मी जरा वेगळा विचारत होतो. असला विचार? आपण घाई करत नाही होत ना? का म्हणजे असं का बोलतोयस तू? तुला लग्न करायचंय ना? अर्थात करायचंय आणि तुझ्याशीच करायचंय. पण नीरजचं काहीतरी बिनसलंय असं नाही वाटत तुला? म्हणजे काल तो जे काही बोलत होता ना, त्यावरनं मला असं खूप वाटतंय तो काहीतरी लपवतोय आपल्यापासून. काल काय बोलत होता? काय जाणवलं तुला? आता कसं सांगू मी तुला? मला असं वाटतंय की नीरजचं तुझ्यावर प्रेम आहे, पण तो माझ्यासाठी बाजूला होतोय. पण हे मी तुला सांगू शकत नाही, कारण मला फक्त असं वाटतंय आणि ते कितपत खरं आहे हेही मला माहित नाहीये. फक्त नीरज ह्या लग्नानं खुश नाहीये असं जाणवतंय मला. तुला सांगायची भीती वाटतेय, कारण तुला कळल्यावर तू जर चिडलीस आणि त्याच्याशी बोलणं सोडून दिलंस ना, तर मला त्याचंही खूप वाईट वाटेल. सांगशील का? काय चालू आहे मनात तुझ्या? नुपूर, नीरज आपल्यापासून काहीतरी लपवतोय, त्याच्या मनात काहीतरी वेगळं चाललंय असं नाही वाटत का तुला? तुला सुद्धा असं वाटतंय ना? अरे मला सुद्धा असं वाटतंय. म्हणजे ह्या लग्नामुळे तो अजिबात खुश नाहीये, पण माझ्या समोर तो खूप खुश असल्याचं आणतो वगैरे वगैरे. एक्झॅक्टली मला हेच म्हणायचंय. म्हणजे का असं वागतोय तो? काय झालं काय पण त्याला मलाही कळत नाही. तू त्याच्याशी भांडलीये आणि मग निघून गेलीये आणि ही गोष्ट तो आपल्यापासून लपवतोय असं तर झालं नसेल ना? नाही नाही नाही, तिच्याशी भांडण झालं हे काही फार सिरियस नाहीये. म्हणजे ही काही लपवण्यासारखी गोष्ट नाहीये. पण मग अशी कोणती गोष्ट आहे जी लपवावी लागेल? श्री, नीरज ड्रग्स तर घेत नसेल ना? वेडीस का जरा? ड्रग्स कुठं आले मध्येच? सॉरी, म्हणजे ड्रग्स ही गोष्ट लपवावी लागेल ना, म्हणून मला वाटलं. अचानक ड्रग्स काय? पण सॉरी सॉरी. काही
तो आत्ता जे वागतोय ना त्याचं जे काही वागणं आहे, त्याचे जे काही विचार आहेत ना, त्यातनं त्याच्या मनात काहीतरी वेगळं चाललंय असं मला वाटतं. कळलं. कन्फर्म त्याला ना पित्त झालं असणार. अरे नाही, पित्त झाल्यावर तो असा विचित्र वागतो. एकदा माहितीये त्याला पित्त झालं होतं ना, असाच माझ्या अंगावर खेकसला होता. मला इतकं वाईट वाटलं होतं माहितीये. 3-4 तास बोलत नव्हते मी त्याच्याशी. नंतर आला मला मनवायला फुगे घेऊन. हा, मग त्याला माहितीये फुगे मला आवडतात. ऍक्च्युली त्याला माझ्याविषयी सगळं माहिती. हो नाही, त्यानं मला हेही सांगितलंय की तू गेस करायला लागलीस ना की त्या सिच्युएशनची कशी माती करून टाकतेस. असं म्हणाला खडूस वाईट येतो. तू त्याच्यावर चिडतेस ना तेव्हा हेच म्हणतेस, खडूस वाईट येतो. हेही त्याने मला सांगितलंय. बघ केवढा ओळखतो तू तुला. ओळखतोच तो भारी आहे. भारी भारी असतो. जाऊ दे, मी खोदून विचारून माझ्या पार कशाला धोंडा मारून घेतोय. तू मला धोंडा म्हणालास? तो दुसऱ्याला मी आलो. तू मला धोंडा म्हणाला का? वाह जयंता, मस्त. एकदम कमाल केलीस तू. काय झालंय रुखवत. असं जर रुखवत लोकांनी बघितलं ना तर तुला लग्नामध्ये रुखवत बनवण्याच्या ऑर्डर्स मिळतील. वा, आता नक्की बघितलं तर जाम खुश होईल तू. काका येऊ का? नको का? मला बाबा किंवा पप्पा म्हणणार असतील ना तरच आत ये. कारण मी आता तुझं दत्तक पिता आहे. अच्छा अच्छा अच्छा, असं होय. मला वाटलं कालसारखे पुन्हा चिडलात की काय. नाही रे, ते चिडला बिडला सोड तू. मी काय म्हणतो, हे माझं रुखवत कसं झालंय? छान झालंय. बस छान, म्हणजे एका शब्दात उत्तर आहे. अरे जरा संदर्भासहित स्पष्टीकरण दिलं असतंस ना तर जरा चांगलं वाटलं असतं मला. पप्पा म्हणजे हे रुखवत म्हणजे असं मस्त असं कौलारू असं छत आहे, असं छान नारळाची झाडं आहेत, असं साईक रूप असं दिलंय, गाडी पण आहे, असं छान कुंपण आहे. म्हणजे हा बस 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 कळ. आता खोटी स्तुती बास झाली. तुझं काय काम आहे ते सांग. काही काम नाही माझं. खरंच राग गेला का हे विचारायला आलो. अरे नाही रे, राग वगैरे विसरून जा. मला माहिती आहे की तू खूप छान मुलगा आहे. फक्त आमच्या नक्तूला सुखात ठेव, मग माझी काही तक्रार नसेल. ते तर मी नक्कीच ठेवेन. मला हीच अपेक्षा होती तुझ्याकडून. पप्पा मला तुम्हाला काहीतरी विचारायचं. बोल ना. तुम्हाला असं वाटत होतं ना की नीरज आणि नुपूरचं लग्न व्हावं? अजूनही तसंच वाटतंय ना? मला अगदी खरं खरं सांगा ना, तुम्हाला आमच्या लग्नाविषयी काय वाटतं? नाही नाही, अरे म्हणजे असं काय माझं, अरे म्हणजे माझं बोलणं कोणी इतकं मनावर घेत नाही, मग तू कशाला घेतोयस? कारण तुम्ही माझे पप्पा आहात आणि आता तुमचं मत माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. सांगा ना. याला खरं सांगून टाकू का? नीरजचा मार्ग तरी मोकळा होईल. नाही पण नको, नीरजचं पण काही ठरत नाही, उगाच गोंधळ व्हायचा. पप्पा मला सांगा ना, तुमचं काय मत आहे? तुम्हाला अजून असं वाटतंय का की नीरज आणि नुपूरचं लग्न व्हायला हवं? काल तसं म्हणाला तुम्ही. तुम्हाला खरंच असं वाटतंय का की नुपूरसाठी नीरज हाच सगळ्यात योग्य पर्याय? काल मी बोललो ते म्हणजे विसरून जा. म्हणजे काय, कधी कधी मी बोलत नाही, म्हणजे दारू बोलते. आणि काल सुद्धा तसंच झालं. म्हणजे काल मी तुला खूप बोललो आणि आलो आणि म्हणजे तुझ्याविषयी जाणून न घेता बोललो. पण ज्या वेळेला तू माझ्याशी येऊन बोललास ना नीट, तेव्हा मला तुझी खरी ओळख पटली. ठीक आहे ठीक आहे, मी हे सगळं मान्य करेन, पण तरी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. अरे तू काय इथे प्रश्न मंजुषा खेळायला आलायस की काय? अरे तुझ्या लग्नाची सुपारी फुटणार आहे, जा त्याची तयारी कर जा. नाही नाही, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मला सांगा, नीरजला नुपूर आवडते ना? हे बघ असं म्हणजे प्लीज मला खरं खरं उत्तर द्या. हो आवडते. आवडते ना, आवडते म्हणजे आवडते ना, म्हणजे बघ कसं आहे,
ती सगळ्यांनाच आवडते, खूप छान गोड आहे ना ती. म्हणजे बघ ना, तुला पण कशी आवडली तशी ती मला पण आवडते, तशी ती नीरजला पण आवडते, सगळ्यांना आवडते ती. हे रुखवताचं सामान थोडं मला घेऊन यायचं, मी पटकन घेऊन. ऐका ना. अरे असू दे, मग आपण बोलू निवांत. अरे काय नाही, नका ना लपू.